आपण दत्तगुरूंकडे जातो, आशीर्वाद मागतो, यश मागतो, शांती मागतो. पण तुम्ही कधी विचार केला आहे का? दत्तगुरूंनी आपल्याला सक्सेससाठी नेमकं काय शिकवलं आहे? माझ्या मते त्यांचं संपूर्ण शिकवणीचा सार फक्त 3 शब्दांमध्ये आहे. ज्ञान, सेवा आणि साधना. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे हे 3 शब्द फक्त अध्यात्मासाठी नाहीत, तर बिझनेस, करिअर, लीडरशिप आणि लाईफसाठी सुद्धा आहेत. दत्तगुरूंना गुरूंचे गुरु म्हणतात, कारण त्यांनी जगाला फक्त भक्ती शिकवली नाही, तर ज्ञानाचं महत्त्व शिकवलं. त्यांनी 24 गुरु केले. पृथ्वी, आकाश, अग्नी, पाणी, वारा, अगदी एक लहान मूल आणि एक पक्षी सुद्धा. याचा अर्थ काय? शिकणं कधी थांबवू नका. बिझनेसमध्ये अनेक लोक मेहनत करतात, पण सगळे यशस्वी होत नाहीत. का? कारण मेहनतीपेक्षा आधी दिशा लागते, आणि दिशा ज्ञानातून येते. मार्केट समजणं, कस्टमर समजणं, टेक्नॉलॉजी समजणं, लोक समजणं हे सगळं ज्ञान आहे. ज्ञान नसलेला व्यवसाय म्हणजे नकाशाशिवाय प्रवास. दुसरं तत्व आहे सेवा. आज बरेच व्यवसाय फक्त विक्रीवर लक्ष देतात, पण दत्तगुरूंचा मार्ग वेगळा आहे. दत्तगुरू सांगतात, प्रथम सेवा करा, नंतर फळ आपोआप येईल. बिझनेसमध्ये सेवा म्हणजे काय? ग्राहकांची खरी काळजी घेणं, त्यांच्या समस्या सोडवणं, कधी कधी लगेच फायदा नसतानाही मदत करणं. मी अनेक वेळा पाहिलं आहे, एखाद्या व्यक्तीला दिलेली छोटी मदत काही महिन्यांमध्ये मोठी संधी बनून परत येते. एक रेफरल, एक पार्टनरशिप, एक नवीन कस्टमर. लोक जाहिरातीवर नाही, तर विश्वासावर व्यवसाय करतात. आणि विश्वासाची सुरुवात सेवेतून होते. तिसरं आणि कदाचित सर्वात कमी समजलेलं तत्व आहे साधना. साधना म्हणजे फक्त मंदिरात बसणं नाही. साधना म्हणजे स्वतःवर काम करणं, मनाला स्थिर करणं. कारण बाहेरचे व्यवसाय वाढवण्याआधी आतलं मन मजबूत असणं गरजेचं आहे. बिझनेसमध्ये प्रेशर येणार, लॉस येणार, कॉम्पिटिशन येणार, लोक टीका करणार, पण ज्याचं मन स्थिर आहे तोच योग्य निर्णय घेऊ शकतो. साधना तुम्हाला रिॲक्शन पासून रिस्पॉन्सकडे घेऊन जाते. घाईत घेतलेले निर्णय कमी होतात, क्लॅरिटी वाढते, फोकस वाढते. म्हणूनच दत्तगुरूंचा बिझनेस फॉर्म्युला खूप सोपा आहे. ज्ञान घेतलं की दिशा मिळते, सेवा केली की विश्वास वाढतो, आणि साधना केली तर स्थिरता वाढते. आणि जिथे दिशा, विश्वास आणि स्थिरता एकत्र येते, तिथे यश थांबवणं कठीण होतं. दत्तगुरूंचे हे 3 तत्व जीवनात उतरवा: ज्ञान, सेवा आणि साधना.